अशी एक कथा आली आहे की एक राजा होता आणि त्या राजाला दोन पत्नी होत्या. पहिली जी पट्टराणी होती तिच्यापासून दोन मुलं होते. मोठ्याचं नाव होतं मैसांस आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं चंद्रकांत. दुसरी जी राणी होती तिच्यापासून एक मुलगा होता, त्याचं नाव होतं सूर्यकांत. ज्यावेळेला सूर्यकांत झाला त्यावेळेला आनंदाच्या भरामध्ये राजाने त्या राणीला सांगितलं की हा जो राजपुत्र जन्माला आलेला आहे, ह्या राजपुत्राच्या जन्माच्या आनंदात मी तुला एक वर देतो, माग. आज मी खूप खुश आहे. समाजाची धारणा अशी आहे की जेव्हा पुत्र जन्म होतो त्यावेळेला वंशवृद्धी होते आणि राजाला तिसरा पुत्र झाल्याचा जो आनंद होता त्या आनंदामध्ये राजाने सांगितलं की कोणताही एक वर माग. दुसरी जी राणी होती ती थोडी सावध आणि चतुर. तिने सांगितलं की वेळ आल्यावर मागेल. ही कथा ऐकताना तुम्हाला असं वाटेल की रामायणाशी मिळती जुळती आहे. वेळ आल्यावर वर मागेल असं म्हटल्यानंतर काही काळ गेला, मुलं तरुण झाले आणि राजाने प्रस्ताव मांडला की जो ज्येष्ठ पुत्र आहे महिषांस त्याला राज्यपदावर बसवू. तो प्रस्ताव मांडल्यानंतर ती चर्चा राज्यसभेत झाली. राज्यसभेत चर्चा झाल्यानंतर हळूहळू राणीपर्यंत वार्ता गेली. राणीपर्यंत वार्ता गेल्यानंतर जेव्हा या दुसऱ्या नंबरच्या पट्टराणीला ते कळालं की महिषांसला राज्यपद दिल्या जात आहे, तिने राजाला एकांतात भेटण्याविषयी विनंती केली. राजा जेव्हा भेटायला गेला तेव्हा तिने सांगितलं की महाराज, तुम्ही मला एक वर द्यायचं सांगितलं होतं, तर तो वर मला आता पाहिजे. राजाने सांगितलं की ठीक आहे, मोठ्या मुलाचा राज्याभिषेक होणार आहे, त्यामुळे कदाचित राणीला आनंद झाला असेल आणि त्या आनंदाच्या भरात ती काहीतरी एखादा वर आपल्याला मागेल. जेव्हा राजाने विचारलं की काय आहे तुझं म्हणणं, तेव्हा त्या दुसऱ्या पट्टराणीने सांगितलं की सूर्यकांत जो माझा मुलगा आहे त्याला हे राज्य देण्यात यावं आणि त्याला राज्यपदावर बसवण्यात यावं. राजाला ते ऐकून थोडा धक्का बसला, परंतु राणीची चतुराई त्यावेळेला लक्षात आली की म्हणून हिने त्यावेळेला आपल्याला वर मागितला नव्हता. जेव्हा आपण बोललो वेळ आल्यावर सांगू आणि ही वेळ योग्य नाही आहे. आणि राणीच्या म्हटल्याने आता जर केलं असं की सूर्यकांतला राज्यावर बसवलं तर पूर्ण राज्यामध्ये निंदा होईल की असं कसं, हा तर अन्याय आहे. मोठ्यावर ज्येष्ठ पुत्र राज्याचा पहिला अधिकारी आहे. तर ह्या अन्यायामुळे तर आजपर्यंतची जी प्रजेची सेवा केली, प्रजेला पुत्रवत पालन केलं आणि प्रजेच्या मनामध्ये माझ्याविषयी जो आदर आहे तो ह्या क्रियेमुळे एका क्षणात नष्ट होईल. तेव्हा राजाने सांगितलं की मला यावर विचार करायला वेळ दे. ती म्हणे विचार करायचा संबंधच येत नाही. तुम्ही वर देणार होते आणि तो वर मला आता पाहिजे, यावर विचाराचा काय संबंध. राजा थोडा हताश झाला आणि जेवढा उत्साह होता त्याला मुलाच्या राज्याभिषेकाचा तो सगळा उत्साह एका क्षणामध्ये विरला.
त्याचा चेहरा म्लान झाला आणि उदास झालेला चेहरा मुलांच्या लगेच लक्षात आला. म्हैसासने बघितलं, चंद्रकांतने बघितलं की वडिलांची जी चेहऱ्याची आभा आहे ती खूप नाराजीमध्ये गेली आहे आणि काहीतरी मोठं संकट घेऊन ते जगतायत. कालपर्यंत नीट होते, पण आत्ता असं काय घडलं? त्यांना ते कुतूहल होतं की वडिलांची काय चिंता आहे. त्यांनी तर राज्यसभेमध्ये सांगितलं की म्हैसांचा राज्याभिषेक होणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. अशा अवस्थेमध्ये असं काय घडलं असेल? म्हणून म्हैसांस एकटा गेला आणि त्याने सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुमच्या ह्या नाराजीचं कारण मला पाहिजे आहे. कारण एका 24 तासात असं काय घडलं की तुम्ही इतके हताश झाल्यासारखे दिसताय? माझ्याकडनं काही जर सहयोग पाहिजे असेल कुठल्याही प्रकारचा, पित्यावरचं जे अतूट प्रेम होतं महिषांचं, ते त्याला माहीत होतं. राजाला माहीत होतं की याचं प्रेम असल्यामुळे याला जर आपण असं सांगितलं की मी तुझ्या नावाची चर्चा तर केली आहे, पण तुला नाही बसवत आहे, तर आता कसं? आणि असे प्रसंग जेव्हा आपल्या वर्तमान जीवनामध्ये येतात, तेव्हा असे प्रसंग हाताळणं अवघड होऊन जातं. की अन्याय नाही झाला पाहिजे, न्यायदिशाही सांभाळली गेली पाहिजे आणि जो प्रजेचा विश्वास आहे, तो विश्वासही सांभाळला गेला पाहिजे. अशा त्या त्रिविध तापामध्ये तो गुंतलेला राजा, त्याचे डोळे पाणावले. महिषांसला ते पहिल्यांदा दृश्य बघायला मिळत होतं की हा एवढा सम्राट निधड्या छातीचा, पण याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे काहीतरी नक्कीच वेगळी गोष्ट आहे. मग त्याने सांगितलं की तुमच्या कोणत्याही निर्णयाला सामोरे जायला मी तयार आहे, पण एक लक्षात ठेवा, जोही कोणता तुमचा निर्णय असेल आणि तुमच्या उदासीचं कारण असेल, तुम्ही त्यात एकटे नाहीये, मी तुमच्यासोबत आहे. तर राजाला वाटलं की आता सांगायला हरकत नाही. मग त्याने मुलाला सांगितलं की बघा, तुमची जी लहान आई आहे, तिने माझ्याकडे सूर्यकांतला राज्याभिषेक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर म्हणे असं अचानक का बरं? म्हणे ती माझीच चूक आहे. 16-17 वर्षापूर्वी मी तिला सांगितलं होतं त्याच्या जन्माच्या आनंदाच्या भरात की मी खुश आहे, बोल तुला काय पाहिजे, आणि तिने ऐन वेळेवर मला सांगितलं की सूर्यकांतला राज्यावर बसवायचं आहे. महिषासने सांगितलं की तुम्ही आदेश करा. त्याने सांगितलं राजाने की तू ज्येष्ठ पुत्र आहे आणि दुसरा जो 2 नंबरचा पुत्र आहे तो आहे चंद्रकांत. तुम्ही दोघंही या. दोघंही गेले राजमहालामध्ये, एकांतात बोलले. राजाने सांगितलं की जी स्त्री एवढा अन्याय करू शकते की तिच्या मुलाला राज्याभिषेक करा, राज्यावर बसवा, जिथे की राज्यभर चर्चा चालली आहे महिषासला राज्याभिषेक होणार आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ती तुमच्या जीवाला सुद्धा धोका करू शकते. तर माझी अशी सल्ला आहे की तुम्ही दोघांनी वनात निघून जावं, याचा राज्याभिषेक होऊ द्यावा. ही गोष्ट तुमच्यात आणि माझ्यातच राहील. आणि तुम्ही वनात गेल्यानंतर ज्याही वेळेला मी या देहात नसेल तेव्हा या, आणि मग त्यावेळेला वाटाघाटी करून तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझ्या जिवंतपणी हा जो प्रकार आहे तमाशा, हा जनतेसमोर नाही आला पाहिजे. महिषासने सांगितलं की तुम्ही बेफिकीर राहा, आम्ही जाऊ. दोघांनी तयारी केली. ती तयारी सूर्यकांत बघत होता. त्याने सांगितलं की तुम्ही असं कुठे निघाले असे? ते म्हणे नाही नाही, आम्ही असं थोडंसं जरा साधनेसाठी जातोय. त्याला हे माहीत नव्हतं की आईने असं काही केलं आहे.
त्याला एवढंच माहीत होतं की आपला जो ज्येष्ठ बंधू आहे तो राज्यावर बसणार आहे आणि तो खुश होता. त्यांचं जाणं पाहून याने हट्ट धरला की मी तुमच्या सोबत येईल. आता दुसऱ्या पट्टराणीला हे माहीत नव्हतं की या 3 भावांमध्ये अतूट प्रेमाचं नातं आहे. ती हे विसरलीच होती. तिला तर त्यावेळेला लक्षात आलं की जेव्हा मुलाने तयारी केली आणि त्याने सांगितलं की हे 2 लोक आहे ना, हे राज्याभिषेक होण्याच्या अगोदर काही साधना करायला जात आहेत. तर मी सुद्धा यांच्यासोबत हिमालयाकडे जातोय. आता गंमत अशी झाली की पट्टराणीला असं सांगणं त्याला जमलं नाही की अरे मी तुझा प्रस्ताव ठेवलाय. परंतु त्याला ते दोन्ही भावांच्या चर्चेतून लक्षात आलं की काहीतरी तर गंमत आहे की जी आपल्याला नाही सांगितल्या जात आहे. आईने ऐन वेळेवर आपण जर आता याला असं बोललो आणि या भावाविषयीचं जे प्रेम आहे तर याच्या नजरेतून आपण तो उतरूच, पण हा आपल्या विरोधात जाईल. म्हणून तिने त्याच्याजवळ आग्रह धरला नाही की असं आहे का, दोघंही भाऊ जात आहेत का, मग सावकाश जा आणि लवकर परत या. राजाचा उद्देश वेगळा होता. तिघजण निघाले हिमालयाकडे. वनामध्ये गेल्यानंतर काही काळ प्रवास झाला आणि प्रवास झाल्यानंतर एक तळं लागलं. तर महिषास बसला एका जागेवर. त्याने सांगितलं की अरे भाऊ, जरा या जलाशयाचं पाणी घेऊन ये. जवळच बसलेला होता एका वृक्षाखाली. सूर्यकांत गेला आणि सूर्यकांत गेल्यानंतरच्या जलाशयामध्ये पाय ठेवला. देवांचा जो खजिनदार आहे कुबेर, त्याने श्रापित एक यक्ष त्या तळ्याचा मालक होता आणि त्याला असं सांगण्यात आलं होतं की इथे जे लोक पाणी प्यायला येतील तेच तुझा आहार राहतील, पण एक अट आहे की त्यांना देवधर्म जर माहीत असेल तर ते तुझा आहार राहणार नाही आणि जे तुझ्या देवधर्मावर योग्य उत्तर देतील ते तुझा आहार होऊ शकत नाही, पण ज्यांनी उत्तर दिलं नाही ते तुझा आहार बनतील. आणि जो एखादा येईल आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि तू जर संतुष्ट झाला तर यक्ष योनीतून तुझी मुक्ती होईल. सूर्यकांतने तळ्यामध्ये पाय ठेवला. यक्ष जागृत झाला आणि त्याने विचारलं की तू आतमध्ये कसा काय आलास? तो म्हणे भावासाठी पाणी न्यायचं आहे. पाणी नाही नेता येणार म्हणे. पहिल्यांदा मला हे सांग, तुला देवधर्म माहीत आहे का? सूर्यकांतने विचारले तुम्ही कोण आहे पण? यक्षाने सांगितलं मी ह्या तळ्याचा मालक आहे आणि मला वरदान आहे की देवधर्म ज्यांना माहीत नसेल ते माझा आहार बनतील. तर तू मला सांग, माझ्या प्रश्नाचं उत्तर जर समाधानकारक असेल तर ठीक आहे, पण तू हे पाणी नेतो कोणासाठी? म्हणजे माझे 2 भाऊ वृक्षाखाली बसलेले आहेत. यक्षाच्या लक्षात आलं की समजा हा चुकला आणि याला बंदी केलं, दुसरा आला तर आपली 1-2 दिवसाची, अनेक 15-1 दिवसाची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे त्याला सांगितलं की बघ, उत्तर जर नाही दिलं तर मी तुला बंदी बनवून टाकेन. कारण याने बोलताना सांगितलं माझे 2 भाऊ अजून आहेत. यक्षाने प्रश्न विचारला, देवधर्म म्हणजे काय? सूर्यकांतने सांगितलं, देव आकाशातला सूर्य आहे आणि चंद्र हा माणसाचा धर्म आहे. त्यामुळे सूर्य चंद्र हे देवधर्म आहे. त्याने सांगितलं की मी समाधानी नाही आहे, पाणी नाही नेऊ शकत. त्याला धरून बंदीमध्ये टाकून दिलं. तो पुष्कळ वेळ झाले आला नाही, म्हणून महिषासने सांगितलं की सूर्यकांत, चंद्रकांत तू जाऊन ये. सूर्यकांत आला का बरं नाहीये? म्हणून चंद्रकांत तिथे आला. त्याला कुठेच पाहिलं नाही. त्याला असं वाटलं हा भरकटला की काय, वनामध्ये रस्ता चुकला की काय. त्याने तळ्यात पाय ठेवला.
बुडाला की काय, अशा शंका कुशंका माणसाच्या मनात येतात. यक्ष बाहेर आला. यक्षाने सांगितलं की मी या तळ्याचा मालक आहे आणि पहिले तुझा एक भाऊ इथं आहे आणि तो माझ्या बंदीमध्ये आहे. चंद्रकांतने सांगितलं की तुमचा प्रश्न सांगा, माझ्या भावाला तुम्ही कसं सोडवाल. तर म्हणे की देवधर्म ह्या शब्दाचा अर्थ मला सांग आणि देवधर्म म्हणजे काय, तुला काय समजलाय ते सांग. पाणी नेऊ देतो आणि भावाचं बंदी केलेलं आहे त्यालाही सोडून देतो. चंद्रकांतने सांगितलं देवधर्म, देवधर्म म्हणजे ह्या चारी दिशा, साम्राज्याचा मोठा भाग, तो देवधर्म. त्याने सांगितलं मी संतुष्ट नाही आहे. त्यालाही बंदी केलं. दोघही भाऊ उचित समयामध्ये परत येत नाही असं पाहिल्यावर महिषांस गेला. त्याला असं वाटलं असं तळ्यात काय आहे की दोन गेले आणि कोणीच नाही आलं, पाणी आलं नाही. त्याने बघितलं पहिल्यांदा इकडे तिकडे तळ्याच्या चारी बाजूला कोणीच नव्हतं. मग पाण्यात पडली की काय म्हणून त्याने तळ्यात पाय ठेवला. यक्ष बाहेर आला. त्याने सांगितलं तुम्हीच ज्येष्ठ बंधू का. तो म्हणे हां, काय झालं. म्हणे तुमचे दोन भाऊ माझ्याकडे बंदी आहे. म्हणे बंदी का बरं आहे. म्हणे या कुबेराज, तुम्ही देवधर्माबद्दल मला सांगा. दोघांनाही सोडतो. नाही सांगू शकले तर जो सांगणार नाही ते माझं भक्ष राहील असा मला वर आहे. महिषांसने सांगितलं ठीक आहे विचारा. म्हणे सांगा देवधर्म म्हणजे काय. महिषांस बुद्धिमान होता आणि बहुतांशी सत्संगामध्ये जाणारा, वडिलांच्या सोबत कायम राहण्याचा प्रयत्न करणारा. त्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या. जास्त करून खेळात वेळ त्याचा गेला नव्हता. सोबत वडिलांच्या राहत होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी नाही शिकला तरी बघून सोबत राहून राहून समजल्या होत्या. महिषासने सांगितलं की देवधर्म त्याला म्हणतात की जो निंदा करताना भयभीत होतो, जो सत्कर्म करताना भयभीत होत नाही आणि जो शांत असतो, असे जे पुरुष आहे ते पुरुषच देव आहेत आणि तेच पुरुष धर्म आहेत. कारण त्यांचं जीवन दिव्य असतं. महिषांसचे विचार ऐकून तो खुश झाला. तो म्हणे हां, ही व्याख्या बरोबर आहे देवधर्माची. दिव्य जीवन, निंदा करताना भय आणि जे लोकोपयोगी कर्म असतील, सत्कर्म असतील ते करताना निर्भय आणि शांत. भागवतामध्ये व्यासमुनी सांगतात की जे स्थिर आहेत त्यांच्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे. यक्षाला ते म्हणणं पटलं आणि त्याने सांगितलं की ठीक आहे, तुझ्या प्रश्नाच्या उत्तराने मी प्रसन्न आहे. पण आता तुझे दोन भाऊ माझ्याकडे बंदी आहेत. त्यातून तू एकच घेऊ शकतो कोणता तरी. महिषांच्या समोर परत प्रश्न उभा राहिला की आता काय. यक्षाने जेव्हा असं बोलला त्यावेळेला यक्षाच्या मनात एक वेगळा विचार होता की आता हा काय करतोय. यक्षाकडे बंदी असलेले दोन जे भाऊ आहेत त्याच्यामध्ये कोण कोण होते. हा, चंद्रकांत कोण होता. सख्खा भाऊ. सूर्यकांत कोण होता. सावत्र भाऊ. महिषासने एक क्षणाचाही विचार नाही केला. त्याने सांगितलं यक्ष महाराज, माझ्या उत्तराने तुम्ही संतुष्ट आहात. तुमची प्रसन्नता पाहून मलाही छान वाटलं. पण तुम्ही जर दोनपैकी एकच बंदीतून माझा भाऊ मुक्त करणार असाल तर मला सूर्यकांत पाहिजे. आणि इथे यक्षाची पंचायत झाली की आता कसं, हे कसं.
यक्षाने सांगितलं की तू विचार करून बोलतोय ना. म्हणे मी जे बोलतो तोच विचार असतो, विचार करून नाही बोलत. आणि जे बोललो तो विचार आहे. मला सूर्यकांत पाहिजे. मग यक्षाने थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला की बघ, तू परत जाशील, तुझी आई विचारेल चंद्रकांत कुठे आहे. तिचा आक्रोश, तिचं दुःख पाहिलं जाईल. आणि पाठीवरचा भाऊ आहे, तुझ्या पित्याला काय वाटेल, राज्यातल्या लोकांना काय वाटेल. आणि तुझ्या या क्रियेमुळे कदाचित तुझे मित्र, तुझे परिवारातले लोक तुझी निंदाही करतील. महिषासने सांगितलं, महाराज याचं उत्तर माझ्याकडे आहे आणि ते सांगतो. मी जर चंद्रकांतला घेऊन गेलो तर माझी निंदा होईल, पण मला चंद्रकांत नकोय. म्हणे का बरं. म्हणे आम्ही वनात त्याच्यामुळेच आलो आहे. ज्याच्यामुळे आलो तो सूर्यकांत आहे, चंद्रकांत नाही. कारण सूर्यकांतच्या आईने आग्रह धरला होता की त्याला राज्यावर बसवायचं आहे. आणि मी जर त्याला परत नाही घेऊन गेलो आणि चंद्रकांतला परत नेल्यानंतर माझी जी निंदा होईल, ते निंदा मला असह्य असेल. पण सूर्यकांत नेल्यानंतर माझी जी निंदा होईल, ती निंदा माझ्या जीवनाला उपकारक असेल. म्हणजे कसं काय, असं कसं असू शकतं की एक निंदा आहे की ती निंदा केल्यानंतर तुझं जीवन कनिष्ठ होतं आणि एक निंदा आहे की ती केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर जातं, असं कसं. त्याने सांगितलं की ही जी निंदा आहे ही निंदा करील कोण. चंद्रकांतला मी परत नेल्यानंतर जी निंदा आहे ती कोण करील, तर संपूर्ण राज्य करील. आणि सूर्यकांतला जर परत नेलं तर ती निंदा कोण करेल, फक्त आई, परिवारातले नातेवाईक. तर संख्या जास्त कोणाची आहे. पण मी जेव्हा सूर्यकांतला परत नेईल, त्यावेळेला एक गंमत अशी होईल की माझ्या आईकडून, जी माझी सावत्र आई आहे, तिच्याकडनं कधीच निंदा होणार नाही. आणि संपूर्ण राज्य माझ्या पाठीशी असेल की याने जर चंद्रकांतला परत आणलं तर याचा अर्थ याला राज्यावर बसायचं होतं. आणि याला माहीत होतं की सूर्यकांतला राज्य दिलं जाणार आहे. याला माहीत होतं की सूर्यकांतच्या आईचा आग्रह आहे. याला माहीत होतं. आणि माहीत असूनही केवळ राज्यपदाच्या लोभामुळे याने त्या भावाला मारलं. यक्षाने खाल्लं असं मी कितीही सांगितलं तरी त्यावर राज्यातले जनता भरोसा नाही ठेवणार. आणि आई तर भरोसाच ठेवणार नाही. पण अजून एक दुसरी घटना घडेल की काही का असेना, भलेही हा सूर्यकांत माझ्या आईच्या उदरातून नाही आला, परंतु मला माहीत आहे ती सुद्धा याच्यावर प्रेम करते. तर तिला माझ्यावर संशय येईल की राज्यपदासाठी लहान भावाला शोभत नाही महिषांसे. आणि ती मला हे एकांतात बोलू शकते. आणि तो जो वाक्प्रचाराचा प्रहार आहे तो लोकांचा मी सहन करेल, पण जन्मदात्या आईचा नाही. कारण हे मी जाणून आहे यक्षा की जरी हा सावत्र असला तरीही तिचं याच्यावरही प्रेम आहे. आणि अशी काही घटना जर तिच्या समोर आली तर त्यावेळेला तिचा मातृभाव जागृत होऊ शकतो. मला पाहिजे सूर्यकांत. हे जे स्पष्टीकरण होतं महिषांचं, हे यक्षाला इतकं आवडलं की त्याने सांगितलं की तू दोन निंदामध्ये किती छान डिव्हायडेशन केलंय की तुला ही निंदा परवडते पण ही नाही परवडत आहे. आणि तू अशा पद्धतीचं योग्य स्पष्टीकरण केल्यामुळे मला जास्त संतुष्टी आली आहे. आणि माझं जे अपेक्षित उत्तर होतं तुझ्याकडनं ते हे नव्हतं की तू सूर्यकांत मागशील. मला असं वाटलं की पाठचा भाऊ चंद्रकांतला तू मागशील.
ही सगळी चर्चा पूर्ण झाली. यक्षाने सांगितलं की मी तुझे बंदित असलेले दोघं भाऊ मुक्त करतो, पण तुझ्या ह्या प्रश्नाने संतुष्ट झाल्यामुळे मीही त्या कुबेराच्या वरामधून मुक्त झालो. आता ह्या तळ्यातलं पाणी तुम्हीच काय कोणीही पिऊ शकेल. देवधर्म ह्या दोन्ही शब्दांची व्याख्या तू सांगितली. तुझे 2 भाऊ प्रथम आले, त्यांनी मला फक्त व्याख्या सांगितली. पण मी संतुष्ट याच्याकरता आहे की देवधर्म हे तुझ्या आचरणात आहे. आणि आचरणात असल्यामुळे यक्ष संतुष्ट झाला आणि त्याने दोघांनाही मुक्त केलं. पाणी पिण्याला मुभा दिली आणि महिषांस आपल्या राज्यामध्ये जेव्हा परत आला तर तिघं भाऊ परत होते. आणि तिघं भाऊ परत आल्यानंतर त्यांनी असं बघितलं की राजाचं देहावसान झालेलं होतं. मग त्यावेळेला जेव्हा ही कथा त्या लहान्या पट्ट राणीला कळाली तेव्हा तिने सांगितलं की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, परंतु त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून मला पती गमवावा लागला. कारण तुम्ही वनात गेल्यानंतर त्याने हळूहळू खाणं सोडलं होतं आणि हे माझ्या लक्षात नाही आलं. मी माझ्या पुत्रमोहामुळे अंध व्यक्तीसारखं आचरण झालं. परंतु ज्येष्ठ पुत्र म्हणून तू ह्या माझ्या मुलाचं जे रक्षण केलं ते सराहनीय आहे, म्हणून राज्याभिषेक तुझाच होईल. महिषासने सांगितलं की नाही माते, तुला तुझ्या मुलाला राज्यावर बसवायचं असेल तर माझी कोणत्याही तऱ्हेची तक्रार नाही. परंतु कथेचा शेवट असा आहे की महिषासला राज्यावर बसवण्यात आलं. वजीर प्रधान जो होता त्याला चंद्रकांतला तो पदभार देण्यात आला आणि राज्याच्या सुरक्षेचा संरक्षणचा भार सूर्यकांतवर देण्यात आला की तू लहान आहेस, तू सुरक्षा करायची. ह्या गोष्टीचा आणि पसायदानाचा काय संबंध आहे? तर ह्या गोष्टीचा आणि पसायदानाचा हा संबंध आहे की देवधर्म माहीत होता, व्याख्या माहीत होती दोघही भावांना. गेली अनेक वर्ष जेव्हा नेवाशामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आणि ज्ञानेश्वरी लिहायला भाग पाडलं सच्चिदानंद बाबांना. त्यांचा देहांत झाला होता, लोक घेऊन चालले होते. ज्ञानेश्वर महाराज आले आणि त्यांनी विचारलं की काय आहे? त्यामुळे ते सच्चिदानंद बाबांचा देहांत झालाय. अरे म्हणे थांबवा ते. प्रेत यात्रा थांबवली, खाली ठेवलं आणि ज्ञानेश्वर महाराज गेले आणि डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं की बाबा उठा, कारण अभी तो बहुत काम बाकी है. हात ठेवला आणि बाबा उठले. लोकांना चमत्कार वाटला. एखादी मृत व्यक्ती जिवंत होऊ शकते हे आता विज्ञान मानायला लागलं. कारण त्यांचा जो मृत्यू आहे, प्रत्येक जीवाचा मृत्यू आहे, हा एकदम होत नसतो. तो हळूहळू होतो. आणि हळूहळू होणं म्हणजे की पहिल्या 6 तासात 8 तासात जर एखादा पवित्र पुरुष आपल्या हाताची ऊर्जा त्याच्या कपाळावर देत असेल, हृदयावर देत असेल, ज्ञानेश्वरासारखा सिद्ध पुरुष जो देवधर्म आचरणात ठेवतोय, काय त्याच्या हाताच्या स्पर्शाला एवढी शक्ती नसेल? तुम्हाला काय वाटतं? नसेल शक्ती एवढी? उभा राहिला, उठल्यानंतर सांगितलं की बस हे जीवन तर संपलं होतं, पण तुम्ही आला अचानक आणि उठून उभं केलं. मी तर मुर्दा झालो होतो. मुर्दा जीवन त्यात चैतन्य उठलं ज्ञानेश्वरांनी आणि मग सांगितलं की आता मी घरी नाही जाणार, कारण माझी वाट तर स्मशानाची होती. असंही सगळ्या लोकांसाठी मी मृतच झालो आहे. आता घरी नाही, आता तुझ्यासोबत. नेवाशामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम होता. गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा मग आता
गुरुने दिलेलं कार्य आपण करू. तुम्ही लिहा, मी सांगतो. 1000, 2000, 8000, 9000 ओव्या. ज्ञानेश्वर महाराज सांगत होते, सच्चिदानंद बाबा लिहित होते. संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला नेवाशात लिहून. कीर्ती पसरलीच होती ज्ञानदेवांची की सच्चिदानंद बाबाला उठवलं. एक असा पुरुष की जो गीता जगतोय आणि जगत असला तर कुठलाही यक्ष त्याच्या मध्ये आडवा येऊ शकत नाही. थोडा वेळ काम थांबून जाईल, पण कोणीही त्याचा प्रतिकार नाही करणार. त्याच्या विरुद्ध कोणी जाणार नाही. विलंब होऊ शकेल, त्याच्यावर वियोगाचे प्रसंग आणले जातील. वियोग होईल, विलंब होईल, विरोध होईल, काम नाही थांबणार. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं जे वैभव होतं कीर्तीचं, ते इतकं पसरलं होतं लोकांमध्ये की अरे हे तेच ज्ञानेश्वर आहे ज्यांनी निर्जीव भिंत चालवली. चांगदेव महाराज हेच चांगदेव महाराजांना भेटायला गेले होते. चांगदेवांची ख्याती तर काय होती तेव्हा. 6 महिन्यातून एकदा समाधीतून उठायचे आणि गावामधले त्या 6 महिन्यात जेवढे मेलेले लोक असतील सगळे त्यांच्या आश्रमाच्या बाहेर आणून टाकायचे की आता हे समाधीतून उठतील आणि पाणी शिंपडतील आणि उठवतील. आणि जेव्हा ते प्रेत समोर पडलेले होते आणि ही सगळी भावंड रस्त्याने जात होती, त्यांनी बघितलं. त्यात मुक्ताबाईने विचारलं की ज्ञानदा हे काय आहे सगळं, हे लोक असे का बरं आहे म्हणे. लोकांनी सांगितलं मग की आता महाराज समाधीतून उठायला अजून 2-1 महिने बाकी आहे. मग ते उठल्यानंतर हे सगळे जे मेलेले लोक आहे हे जिवंत करतील. मुक्ताबाईने विचारलं की आता समाधीतून उठतील केव्हा, जिवंत करतील केव्हा. तिने असं पाणी घेतलं आणि सगळ्यांवर शिंपडलं. देवधर्म आचरणात असणारी भावंड ते जिवंत होऊन घरी निघून गेले. जेव्हा समाधीतून चांगदेव बाहेर आले, पाहिलं तर एकही प्रेत नाही. मग त्यांनी विचारलं त्यांच्या सेवेकऱ्यांना की क्या हुआ, 6 महीने में कोई मरा नहीं. सेवेकऱ्याने सांगितलं महाराज मेले तर खूप, बरेच लोक होते, पण म्हणे कोणीतरी लहान मुलगी आली आणि तिने पाणी शिंपून सगळे उठवून घरी पाठवून दिले. त्यांना जरा आश्चर्य वाटलं की कोण आहे ती लहान मुलगी, तपास तर घ्यायला पाहिजे. म्हणे भावंड होती आणि त्यात त्या भावंडामध्ये एक ती छोकरी होती, तिने हे केलं सगळं. आणि मग तो पुढचा प्रवास सुरू झाला की मी त्यांना भेटणार आहे. कोण आहे ते जिवंत केले, ती एक छोकरी आहे, मुलगी आहे. तेव्हा यांच्याकडेही काहीतरी सिद्धता आहे. काही भेटायला जायच्या अगोदर त्यांना पूर्व सूचना द्यायला पाहिजे. म्हणून शिष्यांना सांगितलं की एक कागद आणा आणि मग त्यांची महती काय लिहायचं बा, तीर्थरूप लिहायचं, तीर्थस्वरूप लिहायचं. पूर्वी व्हायचं असं पत्र लिहिताना. वडील जर असे ना तर त्यांना तीर्थरूप शब्द होता, पण वडिलांचे भाऊ असतील किंवा तत्सम कोणी जर ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांना तीर्थस्वरूप हा शब्द होता. काय लिहायचं. मग त्यांनी विचारलं कसे आहेत ते लोक, जरा मला सांगाल का. म्हणे काही नाही, ते पैठणमध्ये होते त्यावेळेला त्यांनी एका रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हो म्हणे, ऋग्वेद. आणि एक हात ठेवला आणि तो बोलायला लागला. ज्ञानेश्वर महाराज ऋग्वेद म्हणत होते, ज्ञानेश्वराच्या तोंडावर हात ठेवला की तू नको म्हणू. विरोध करणारे लोक काय नाही करणार, वियोग करणारे लोक काय नाही करणार, आणि विलंब झाला पाहिजे याच्यासाठी काय नाही करणार. तोंडावर हात ठेवला तर यांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेडा बोलायला लागला. चांगदेव महाराज चकित झाले की असं, हो म्हणे, याला पैठणचे लोक साक्षीदार आहे महाराज. म्हणे असंही आहे की त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवला. मग आता त्यांना तीर्थरूप म्हणू शकत नाही कारण त्यांच्याकडे सिद्धी आहे आणि त्यांच्याकडे ज्ञान आहे, पण वयाने लहान आहे. मग चिरंजीव म्हणायचं का.
तो चिरंजीव म्हणू शकत नाही, कारण की त्यांच्या एका लहान बहिणीने प्रेत उठवले. चिरंजीव कसं म्हणायचं? सगळी भावंडच श्रेष्ठ आहेत. कदाचित चांगदेव महाराजांनी खूप विचार केला असेल. आपल्या भाषेत म्हटलं म्हणजे डोकं खाजवलं. काही जमलं नाही. कोरा कागद पाठवून दिला की जाऊ द्या, हे पत्र आहे, बस काय समजायचं समजून घेतील. आणि इथे चांगदेव महाराज जिंकलेले आहेत. तपश्चर्या करणारा एक पुरुष जिंकला. ज्या वेळेला महती आपल्या समोरच्या व्यक्तीची आपण ऐकतो, तर त्यांच्या मनात ज्ञानेश्वराविषयी ईर्ष्या नाही निर्माण झाली, पण ज्ञानेश्वराविषयी प्रेमही निर्माण नाही झालं, पण ज्ञानेश्वराविषयी मत्सरही नाही झाला, तिरस्कारही नाही झाला, स्पर्धात्मक भावही नाही आला. मग झालं काय? तर ते हे झालं की त्यांच्या लेखी मी काहीच नाहीये. आता इथं हे दृश्य बघणारे जे लोक आहेत, 750-800 वर्षानंतर आपण त्या घटनेवर चर्चा करतोय. ह्या घटनेतून लक्षात काय येतं? ह्या घटनेतून एकच लक्षात येतं की तपश्चर्या केल्यानंतर वाढलेला अहंकार ज्या वेळेला संपूर्ण समाप्त होईल, कोणीतरी एखादा असा सिद्ध बंदा समोर असेल आणि त्याला पाहिल्यानंतर, त्याची कीर्ती ऐकल्यानंतर मनात तो भाव उठेल की काय समजायचं, मोठा समजायचा की लहान समजायचा. या द्वंद्वामधून जी ऍक्शन होईल ती होईल समर्पणाची. समर्पणाशिवाय काही मार्ग नव्हता चांगदेवांकडे. पत्र बघितल्यानंतर सगळ्यात पहिले पत्र मुक्ताबाईच्या हाती लागलं. मुक्ताबाईने सांगितलं, अरे ज्ञानदा, हा कोरा आहे. कोरा आहे म्हटल्यानंतर ज्ञानेश्वरांनी तेव्हा सांगितलं, मुक्ते, ही केस तुझ्या कोर्टातली आहे. कारण शरणागती एखाद्या स्त्री समोर पत्करणं एखाद्या पुरुषाच्या दृष्टीने कदापिही शक्य नाही. पुरुषाचा अहंकार असतो, तो स्त्री समोर शरणागत नाही होत, समर्पित नाही होत. स्त्री समर्पित पटकन होईल, पुरुष समर्पित व्हायला अवघड आहे. आणि नियतीने असं काही गेम केला होता की पत्र मुक्ताबाईच्या हाती लागलं. आणि त्याच वेळेला ज्ञानेश्वरांनी सांगितलं की जर ते पत्र पहिल्यांदा तुझ्या हातात लागलं असेल तर ही केस माझ्या कोर्टातली नाही, तुझ्या कोर्टातली आहे. आणि याला तू निपट, कारण याच्यामध्ये अजूनही कुठेतरी द्वैत भाव आहे. आणि तो द्वैत भाव जर याच्यातला गेला तर याच्या इतका श्रेष्ठ पुरुष नाही. आणि तो द्वैत भाव मुक्ते फक्त तू घालवू शकशील. बऱ्याचशा कथा आहे, रंजक आहेत, पण मुक्ताबाईने आपल्या मोठ्या दादाचं म्हणणं तर ऐकलं, पण त्याने सांगितलं की पत्र तुझ्यासाठी आलेलं आहे, कीर्ती तुझी ऐकली होती, केस माझ्या कोर्टात आहे, परंतु माझी तुला विनंती आहे की ह्या कोऱ्या कागदावर ह्याला शब्दरूपाने मार्गदर्शन कर. कुठलीही गोष्ट परमेश्वराविषयीची असो, जीवनाविषयीची असो, ती जर एखाद्या व्यक्तीपर्यंत पोचवायची असेल तर त्याला फक्त भाषा कारणीभूत आहे. भाषा हे माध्यम आहे. पसायदानावर आपण चर्चा करतोय. शब्द हे माध्यम आहे, भाषा ही माध्यम आहे. जी भाषा आपल्या दोघांनाही कळते, ती भाषा पूर्णतः समजत असल्यामुळे पसायदानाचा आनंद आपण घेतोय. तर मुक्ताईने सांगितलं की पत्राचं उत्तर तर तुलाच द्यावं लागेल. तू पत्राचं उत्तर लिह. कागद कोरा आहे आणि कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिल्या जायचं. घरून निघालो आपण पसायदान ऐकण्यासाठी, तर घरून जर काही घेऊन आले असाल तर कागद कोरा असेल का? कोऱ्या कागदावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं
घरून भरलेला कागद आणला, की आजचा जो विषय आहे पसायदान, मग विश्वात्मके देवे ह्या शब्दांवर बोलतील. मग विश्वात्मक काय आहे ते आपल्याला कळेल. मग पसायदान काय आहे त्याच्यावर सांगितल्या जाईल. मग ज्ञानेश्वराचे वेगवेगळ्या तऱ्हेचे अभंग बाहेर येतील. आपण मनात ठरवून आलो असो काहीतरी, की मग जे माहिती नाही ते कळेल. कोरा कागद, कोरा कागज था ये मन मेरा, गाणं आहे ना ते. कोरा कागद, मन कोरं पाहिजे. आणि त्या कोऱ्या कागदावर लिहिल्या जातं ज्ञानेश्वर महाराज. आणि तो कोरा कागद घेतला आणि त्या कोरा कागदावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलं ती झाली चांगदेव 65. 65 लाईन्स, ओव्या त्या त्याच्यासाठी लिहिल्या. आणि त्याचा एक सुंदरसा छोटा ग्रंथ आहे, चांगदेव महाराजांना दिलेलं त्यांच्या पत्राचं उत्तर, चांगदेव 65. चांगदेव 65 लिहिण्या अगोदर किंवा चांगदेव 65 लिहिताना जो सार आला, तो सार आला असेल कुठून? श्री गुरु निवृत्तीनाथांनी लोकांना संस्कृत समजत नाही म्हणून प्राकृतामध्ये गीता लिहिण्याचा आदेश केला. 9,000 प्लस ओव्या तयार झाल्या. त्याच वेळेला त्यांच्या मनात हाही विचार आला असेल की 2022 मध्ये 9,000 ओव्या कसे वाचतील लोक, आणि ज्या पद्धतीने वाचतील तर ती एखादी फास्ट ट्रेन स्टेशनवरून गेल्यासारखं तर होणार नाही. तेव्हा ज्ञानदेवा, कमी वेळेत हा सार समजेल असं काही करता येईल का? अजून ज्ञानेश्वरी संपलेली होती. ज्ञानेश्वरी संपून ती आपल्या गुरुला अर्पण केली होती. आणि गुरुला अर्पण करताना त्यांनी गुरुकडे दान मागितलं होतं. आता ज्ञानेश्वरांच्या चरित्रामधून एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे, की जी गोष्ट लोककल्याणासाठी केली, कोणतीही गोष्ट असो, ती लोककल्याणासाठी जर करायची असेल तर त्याला आदेश गुरुचा पाहिजे. मग ती लोककल्याणासाठी केलेली गोष्ट केल्यानंतर ती त्याला अर्पण झाली पाहिजे. आणि त्याला अर्पण केल्यानंतर त्याचं प्रतिफल म्हणून त्यांच्याकडून त्यांनी दान मागितलं. शब्दामधून जीवन समजून सांगणं, शब्दामधून एखादं शास्त्र शिकवणं सोपं आहे. शब्दामधून एखादं प्रशिक्षण देणं सोपं आहे. शब्दामधून एखादी थेरपी सांगणं सोपं आहे. शब्दामधून परमात्मा सांगणं सोपं आहे की कठीण आहे? अवघड आहे. परंतु ज्ञानेश्वरांनी ती क्रांती घडवून आणली की हा जो विराट परमात्मा आहे, जी विभूती आहे संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली परमात्म्याची, ती शब्दातून मांडली केवळ निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे. आणि शब्द ब्रह्म करून टाकलं. शब्द ब्रह्म असा आहे की त्यातून परमात्मा सांगता येऊ शकतो. ही पहिली क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. आणि शब्द लालित्य, शब्द सौंदर्य, शब्द लहरी ह्या इतक्या काही प्रभावी ठरू शकतात की त्या प्रभावाखाली परमात्मा सहज समजायला लागतो. आणि ती कसब सांगणारामध्ये पाहिजे. हे जे चॅलेंज होतं, हे जे धाडस होतं, ते सगळ्यात पहिल्यांदा कोणी जर केलं असेल तर आळंदी निवासी ज्ञानेश्वरांनी.
अशी क्रांती कोणीच केली नाही. आणि शब्दातून परमात्मा समजून सांगितल्या जाऊ शकतो, हे उदाहरण ज्ञानेश्वराचं आहे. किंबहुना शब्दाला मर्यादा आहेत. शब्द एका मर्यादेपर्यंतच जातात. परंतु ज्ञानेश्वरांनी ते केलं की या मराठीच्या नगरीमध्ये आले तुम्ही, तर परमात्मा न समजता नाही जाणार. अलंकृत करून टाकली ती भाषा. नाही जाऊ शकत परमात्मा समजल्याशिवाय. फक्त ज्ञानेश्वरीची एक ओवी अनुभवाला आली पाहिजे. महिषांसला यक्षाने सांगितलं की तू देवधर्माची व्याख्या सांगितली, पण ते तुझ्या आचरणात आहे. तुला दिव्य जीवन समजलेलं आहे. तू निंदेचं भय जाणतो, पण तुझ्यामध्ये सदकार्य करण्याचे भय नाही आहे. सदकार्य करताना तू निर्भय आहे आणि तू शांत आहे. ज्ञानेश्वर माऊलीमध्ये तेच गुण होते. सदकार्य करताना त्यांना भय नाही वाटलं. महापंडित होते पैठणमध्ये. भारतामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून काशी म्हटल्या जाते. महाराष्ट्रामधली विद्येची काशी पैठण. आणि असे विद्वान लोक असताना सदकार्याविषयीची हिम्मत जी केली ज्ञानेश्वरांनी, त्यांना माहीत होतं प्रतिप्रश्न होतील, लोक विरोधात उभे राहतील, पण निर्भयवस्थेमध्ये सदकार्य झालं पाहिजे. हे जिथे असेल त्याला यक्ष माफ करतो, त्याच्यावर यक्ष प्रसन्न होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्यातून जे शब्द लालित्य दाखवलं. आणि जेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं की ज्ञानदेवा, पुढे असा योग येऊ शकतो की एकतरी ओवी अनुभवावी असं सांगावं लागेल, तरीही अनुभवात येईल की नाही शंका आहे, आणि एवढा वेळ असेल की नाही शंका आहे. बहुतेक निवृत्तीनाथांचा तो अंदाज बरोबर ठरला. विज्ञानाने प्रगती केली. आमच्याकडे भरपूर वेळ आलाय. इतका वेळ आला आहे. समय वाचला, समय हातात आला. कदाचित निवृत्तीनाथ महाराजांना ती गोष्ट जाणवली असेल की तो जो समय आहे तो अनुभवासाठी कोणी देणार नाही. तो अनुभवासाठी न देता मनोरंजनासाठी दिला जाईल. 400 पेक्षा जास्त चॅनल टीव्हीवर चालतील. यूट्यूब वेगळं चालेल, नेटफ्लिक्स वेगळं चालेल, प्राईम व्हिडिओ वेगळे चालतील, आणि यामध्ये सगळा वेळ जाईल. ज्ञानेश्वराच्या एक ओवीचा अनुभव घ्यायला कुठे टाईम आहे मग? तेव्हा तू एक काम कर, याचा सार लिहून काढ. असू दे तरीही करुणा करूया, की नाही एवढ्या 9000+ ओव्या वाचायला वेळ मिळाला, सार्थ वाचतील, जीवनाचा उद्धार तर होईल. अरे या मनुष्य जीवनावर करुणा केल्याशिवाय आपल्याकडे संपत्ती आहे तरी काय? आपण करुणा करणं हीच आपली संपत्ती आहे. अमृतानुभव तयार झाला. अमृतानुभव तिथंच लिहिल्या गेलेला आहे जिथे ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. तुम्हाला ऐकून तुम्ही हैराण व्हाल आणि नवलही वाटेल की जेव्हा ऋग्वेद रेड्याने बोलला तर त्या रेड्याचा मालक आणि रेडा वापस घरी नाही गेले. त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या सोबत. आता काय करणार जाऊन वापस? तो म्हणाला अरे तू पखालीचं काम करताय, काय होईल तुझं? म्हणे महाराज हे तर मी कधी पाहिलंच नव्हतं. माणूस वेद बोलेल पण रेडा वेद बोलला. एवढं जर रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे तर आता तुम्हाला सोडून जाऊ कुठे? ते सामर्थ्य समजलंय आणि तो तर वेडेपणा होईल माझाही की ते समजल्यानंतर मी तुम्हाला सोडून जाऊ. सोबत आले. प्रवास करता करता आळे फाट्याजवळ तो रेडा मेला. त्याची समाधी तिथे आहे. आणि राजगुरु नगरच्या जवळ रेड्याचा मालक मेला.
त्याची समाधी तिथे आहे. सोबतच राहिले मरेपर्यंत ज्ञानदेवाच्या. की आता काय करायचं, आता कुठे जायचं. वेद बोलायचं सामर्थ्य रेड्याच्या मुखी आम्ही बघितलंय. बस आता नाही. आणि सोबत प्रवास जो झाला त्या प्रवासामध्ये देह ठेवला पण ज्ञानदेवासोबत. ही शक्ती निवृत्तीनाथांना माहीत होते. निवृत्तीनाथांना ती शक्ती माहीत होते. मनुष्य देह लाभलेले लोक ज्यावेळेला भ्रांत अवस्थेमध्ये जगतील त्यांची भ्रांती मिटवणार कोण. अनेक तऱ्हेचे ग्रंथ, अनेक तऱ्हेचे शास्त्र, अनेक तऱ्हेचे पुस्तकं रोज वाचल्या जातात. बुद्धी भ्रांत होते, भ्रमिष्ट होतो माणूस. आणि त्या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये तो स्वतः निर्णय नाही घेऊ शकत. मग त्याला योग्य निर्णय देईल कोण. तू ज्ञानदेवा, योग्य निर्णय तू देशील. सारांश लिह, सिनॉप्सिस लिखो, सारांश. आणि तो सारांश काय तयार झाला, अमृतानुभव. अमृतानुभव केव्हा तयार झाला, ज्ञानेश्वरी लिहिली आणि ते आपल्या गुरुला अर्पण केली. लोककल्याणाचं काम करायच्या अगोदर गुरुची आज्ञा, आणि काम झाल्यावर ते त्याला समर्पण. आणि समर्पण केल्यानंतर जेव्हा ती प्रसन्नता, तेव्हा सांगितलं की अजून एक छोटीशी मागणी आहे. आणि ती मागणी करताना काय घडलं असेल. बस दोन्ही हात पुढे झाले. मार्केटमध्ये जातो तर कपड्याच्या आपल्या पिशव्या थोड्या मोठ्याच असतात. डीमार्ट मध्ये गेले तर ते ढकल गाडीच असते, सामान घ्यायचं आहे. यांच्याकडे काय होतं, समर्पित केली ज्ञानेश्वरी गुरुच्या चरणावर आणि सांगितलं की बस अजून थोडंसं एक पाहिजे आहे तुमच्याकडनं. निवृत्तीनाथालाही कुठे माहित होतं की हा काय मागणार आहे. तुम्ही जे मागणार आहे ते दान मी माझ्या उंजळीत घेईल, पसामध्ये. पसभर धान्य देतो ना आपण, पूर्वी भिकारी आला की त्याला पसभर धान्य देत होते. आणि जे दान तुम्ही द्याल ते मला खूप नको आहे, पसभर चालेल. आता तुम्ही बघा, आपला जो चर्चेचा विषय, पसायदान निवडायचं मुख्य कारण देशपांडे काका आहे. यांनी सांगितलं होतं पसायदानावर ऐकायचं आहे. बरोबर आहे ना काका. म्हणून मग आज त्यांची तब्येत जरी बरी नव्हती तरी त्यांना म्हटलं तुम्ही समोर बसा, तुमची मागणी होती, तुम्ही समोर पाहिजे. समोर बसल्याशिवाय होईल कसं. पस पुढे केली, पसभर. तर ही पस मग कशा करता पुढे केली असेल. ते पस पुढे करण्यामागे ज्ञानेश्वराचा कुठला भाव असेल. ही मोठा भाऊ आहे परंतु गुरु आहे. मग त्या गुरुच्या साठी केलेला जो पराक्रम आहे, असा एक प्रश्न येतो की पराक्रम पायांनी होतो का. हा तर एकदम छोटा प्रश्न आहे, सांगायला हरकत नाही उत्तर. पराक्रम पायाने होतो का. आवाज नाही आला. पराक्रम पायांनी होतो का. ठीक आहे, मग प्रवास कशाने होतो. मग पराक्रम कशाने होतो. तानाजीचा पिक्चर निघालाय ना आता, पावनखिंड निघाली आहे, पाहिला असेल तुम्ही लोकांनी. किल्ल्यावर चढून पायाने गेले, पराक्रम कशाने केला. मग आता एवढं साधं तुम्ही नाही सांगत तर मी तरी कशाला इथे एवढा वेळ घालू. पराक्रम होतो कशामुळे, कोणामुळे होतो.
हाताने होतो ना. मग एवढंही जर कन्फर्म नाही आहे तर मग काय उपयोग आहे? ज्ञानेश्वराला वाईट वाटेल बघा, की तुम्हाला एवढं तर कन्फर्म पाहिजे की हाताने पराक्रम होतो. पायाने तर प्रवास होतो. पायांनी कधी पराक्रम केलाय? त्यांनी तर प्रवास केलाय. पाय तर घोरपडीच्या शेपटीला बांधलेला दोर हातात पकडून पाय चढून गेले आणि पाय जेव्हा वर चढून गेले तेव्हा तलवार हाताने काढली. म्हणून पराक्रम झाल्यानंतर भुजदंडातील शक्ती ओतून पराक्रम केला. भुजदंड म्हणतात, पगदंड नाही म्हणत. भाषा थोडी समजायला पाहिजे. भुजदंडातली शक्ती, 10 किलोची तलवार, 50 किलोची तलवार. बाजी प्रभू देशपांडे असते तर विचारलं असतं त्यांना की किती किलोची तलवार वापरतात. सगळ्यात भारी तलवार कोण वापरत होतं? महाराष्ट्राचा इतिहास बघा, मनगटात जोर होता. बॅडमिंटन खेळताना मनगट मजबूत लागतं, टेनिस खेळताना मनगट मजबूत लागतं, क्रिकेट खेळताना मनगट मजबूत लागतं. पराक्रम हात करतात. ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुकडे दान कशात मागितलं? हातात का बरं मागितलं असेल? या हातांनी पराक्रम केलाय गुरु. हातांनी केलेल्या पराक्रमाचा मला अहंकार नको लागायला, म्हणून हे पसरले तुमच्या समोर. हा जो पराक्रम केला होता हातांनी केलाय, पण अहंकार तर आतमध्ये लागेल. पाय चढून गेले पण अभिमान तर तोंडाने बोलल्या जाईल की आम्ही 84 किलोमीटर चाललो. पण हे कुठे भान राहिलं की पाय चालले. मग पायांना थँक्यू म्हणा. हाताने पराक्रम केला तर हाथ को भी थैंक्स बोलो. वो तो बोला ही नहीं. किती पायी वाऱ्या झाल्या, 21वी वारी होती. चाललं कोण? पाय. बोललं कोण? अहंकार कुठे होता? पायांना तर माहितीही नाही की अहंकारात बोलले की कशात बोलले. गंमत झाली कशी? दोन्ही हात पसरले की तुमचा आदेश होता प्राकृतामध्ये भगवद्गीता समजली पाहिजे, पूर्ण झाला. तुम्ही सांगितलं सार समजलं पाहिजे, अमृतानुभव पूर्ण झाला. मुक्ताईने सांगितलं कोरा कागद आहे ज्ञानेश्वरा, उत्तर तुला लिहावं लागेल. चांगदेव 65 पूर्ण झाले. 1000पेक्षा जास्त अभंग ज्ञानदेवांचे आहेत. हे महाराज बसले त्यांना माहीत असेल. आणि हा गंमत नाही, 1000+ ज्ञानदेवाच्या विरहिणी प्रसिद्ध आहेत, ज्ञानदेवांच्या गवळणी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक संतांचा आहेच काही ना काही, परंतु ज्ञानदेव हा पाया आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. मग कळस कोण झालं? तुकाराम. तुकाराम महाराज कळस झाले. ती इमारत वाढत गेली. त्या इमारतीमध्ये योगदान दिलं नामदेवांनी. त्या इमारतीमध्ये योगदान दिलं बहिणाबाईंनी. त्या इमारतीमध्ये योगदान दिलं जनाबाईंनी. कान्होपात्रा योगदान दिलं. इमारत उभी राहिली, संप्रदाय उभा राहिला. वारकरी, एकच वार करू, दुसरा नाही. मग एका वारामध्ये काय काय करू? सब कुछ खत्म कर देंगे, एकच वार. म्हणून वारकरी संप्रदाय उभा राहिला. आणि त्या वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो इतका मजबूत आहे, इमारत कधी हलणार नाही. क्रांतिकारक ज्ञानेश्वरांनी पहिलं जे वचन काढलं असेल ते वचन काढलं होतं ओम नमोजी आद्या. पहिलं शब्द काढला होता. क्रांतिकार होतं आणि ते पहिलं पाऊल होतं. पण सगळे केलेले पराक्रम अंतरामध्ये येऊन अहंकारामध्ये बदलायच्या अगोदरच दान मागून घेऊ. आणि ज्ञानेश्वरांच्या ह्या क्रियेने लक्षात आलं की लोककल्याण झाल्यानंतर दान जरी मागायचं असलं तरी ते दान सुद्धा लोकांसाठीच. आध्यात्मिक
क्षेत्रामध्ये कामं होतात. आता हा सप्ताह होतो. सप्ताहामध्ये किती छोट्या-छोट्या गोष्टी अनुभवायला येतात. 7 दिवस सतरंजी टाकायपासून तर उचलेपर्यंत मी होतो. पण महाप्रसादाच्या पंक्तीला एकाने म्हटलं नाही, की "का हो तुमचं ज्ञानेश्वर असले तर काय सांगतील?" छोटीशी गोष्ट आहे. सगळे निघून जातात, आम्हीच करतो सगळं. नका करू ना. ज्ञानेश्वर महाराजांचं जर म्हणणं पाहिलं तर तुम्हाला सांगितलं कोणी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतील, "अरे, लोक कल्याणाचं काम करायचं आहे ना, तर दान मागायचं तर ते लोकांसाठीच. की एवढ्या सतरंज्या आता उचलल्या, अजून झाडू मारायचं असेल तर एक खराटा द्या. मी तयार आहे." दान मागायचं लोकांसाठी. पण हे जे ज्ञानेश्वरांनी मागितलेलं दान आहे ना, हे जरा थोडं हटके आहे. इतर दानांसारखं नाही आहे. धनदान लोक मागतात. विद्यादान मागितल्या जातं. गोदान मागितल्या जातं. भूदान मागितल्या जातं. गजदान, अश्वदान हे सगळं दान मागितल्या जातं. ज्ञानदेव थोडे हटके होते. त्यांनी वेगळं दान मागितलं. असं दान आजपर्यंत कोणीच मागितलेलं नाही. पण ज्ञानेश्वराच्या चरित्रावरून एक गोष्ट लक्षात येते, की दान मागावं गुरुकडे लोक कल्याणासाठी आणि मान मागावा भगवंताकडे भगवंत होण्यासाठी. ज्ञानेश्वरांनी मान पांडुरंगाकडे मागितला, पण दान गुरुकडे मागितलं. कार्तिक शुद्ध एकादशी काय आहे? कुठली वारी असते? हं? कार्तिक शुद्ध एकादशी आळंदीची वारी असते. नाही, आता मी वारी करत नाही म्हणून वारकऱ्यांनाच विचारलं बुवा. पंढरपूरची वारी. कार्तिक शुद्ध एकादशी जेव्हा आता मध्ये थोडासा एक वेगळा प्रसंग सांगतो, म्हणजे ओघाने आला म्हणून. संजीवन समाधी घ्यायला जेव्हा ज्ञानेश्वर निघाले, तेव्हा त्यांना निरोप द्यायला सगळे लोक होते. निवृत्तीनाथ महाराज आपल्या भावंडांच्या समोर, मुक्ताई, सोपानदेव. आणि आता ते समाधीमध्ये प्रवेश करतील तेवढ्यात पांडुरंग आले. त्यांनी सांगितलं, ज्ञानदेवा, तो सजीवन समाधी घेणारा पहिला आपल्या भावंडांच्या समोर आपल्या गुरुच्या साक्षीने मला जरा बरं वाटतंय, तर काही मागायचं असेल तर मागू शकतो. ज्ञानेश्वर आणि आपण यामध्ये तुलना तर नाही होऊ शकत. पण पांडुरंग आपल्या समोर उभा राहिला तर आपल्याकडे मागणी काय असेल? की आम्ही जेवढ्या वाऱ्या केल्या, जेवढे सत्कर्म केले, त्यात जेवढे लोक आडवे आले असतील ना, पहिले त्यांचं वाईट कर. हा, म्हणजे त्यांचा हिशोब चुकता झाला पाहिजे ना. तपश्चर्या करून देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यानंतर वरमरोही, माग काय पाहिजे ते, असं बोलला आणि देवाला डाऊट आला, की अरे असं म्हटलं तर खरं, पण तपश्चर्याचा उद्देश बरोबर नाहीये. देव म्हणजे दिव्य जीवन जगणारे लोक, त्यांच्या लक्षात येऊन गेलं. मग त्याने सांगितलं, 1 मिनिट थांब, मागायच्या अगोदर. म्हणे काय? म्हणे तू जे मागशील त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळेल, कबूल आहे? मग थोडा थांबला. "अरे, असं कसं काय? वरमरोही म्हटला, मग ही अट का बरं? तपश्चर्या तर मी केली. म्हणे हो, पण मग ही अट आहे बुवा, बघ, तू काही माग ना. मग त्याला असं वाटलं आता पंचायत झाली. मग त्याने सांगितलं, देवा, पण शेजाऱ्याला का बरं? म्हणे हे बघ, तुला मी एकपट देणार आहे की नाही? म्हणे बरं, पण मग मी त्याला दुप्पट देईल बस.
मग तर अजून पंचायत झाली. कारण मला मिळतं हे ठीक आहे, पण तपश्चर्या मी करायची आणि माझ्या दुप्पट दुसऱ्याने काहीच न केलं त्याला मिळावं, हे जरा बरोबर नाही. न्याय आहे का तुम्हीच सांगा. अपन मी ऐसा करते कभी? काम तो हमने किया और श्रेय सगळं दुसऱ्याला चाललं ते डबल. मग जरा अन्याय होतोय. पण आता प्रसन्न झाला, तपश्चर्या तर झाली, मग करणार काय? त्याने सांगितलं ठीक आहे बुवा, आता इलाज नाही, देणारा तू आहे, तुझीच अट आहे तर ठीक आहे. ठीक आहे म्हणे, माग आता. म्हणे काही नाही देवा, आपला एक डोळा फोड. आता काय होईल? हा, म्हणजे मला जे देशील त्याच्या दुप्पट तिकडे. मग देवाने सांगितलं ठीक आहे, तथास्तु. आता सांग. म्हणे काही नाही, आपल्या दारासमोर एक विहीर. आता काय होईल? पटपट सांगत जा म्हणजे पुढे जाऊ. त्याचे दोन. त्याच्या दोन झाल्या म्हणजे पुढे काय होईल? पहिला नंबर कोणाचा? इथे ज्ञानेश्वरांनी मागितलं गुरुकडे. गुरुकडे मागावं दान आणि देवाकडे मागावा मान. पांडुरंग आले, त्यांनी सांगितलं ज्ञानदेवा माग काय पाहिजे ते. मग त्यांनी सांगितलं देवा, कार्तिक शुद्ध एकादशी तुझ्याकडे. बस, तुझ्या घरचं तो उत्सव तुझ्या घरी. पण 15 दिवसाने कृष्ण एकादशी, तो मान मला पाहिजे, बस तेवढा. तुझ्या बरोबरीत तर नाही, पण 15 दिवसाच्या फरकाने. म्हणून कार्तिक शुद्ध एकादशी, हा, हरिदिनी, जी कृष्ण पक्षातली हरिदिनी आहे त्याचा मान मला पाहिजे. गुरुकडे काय मागावं? दान. पण भगवंत आला तर त्याच्याकडे काय मागावं? त्याच्या बरोबरीचा मान. त्याच्या बरोबरीचा. कार्तिक शुद्ध एकादशी तुझ्याकडे, ते देवाघरी. पण 15 दिवसांनी कृष्ण पक्ष आहे, आमचाही विचार त्याच्या बरोबरीचा मान मागावा. आणि अशी त्याचं जर मूळ सूत्र बघितलं तर विठ्ठलपंत ज्ञानी पिता. पैठणला जाऊन विद्याभ्यास केलेले, काशीला शास्त्राचा अर्थ माहीत असलेले ज्ञानी पिता. परंतु अजून एक त्यात गुण होता, प्रेम होता. जिथे प्रेम आहे तिथे ज्ञान असावं. आणि ही गोष्ट ज्ञानदेवांकडे कुठून आली? पित्याकडनं. ज्ञान आणि प्रेम ज्ञानदेवाकडे पित्याकडून आलं. पण तपश्चर्या आणि ध्यान हे ज्ञानदेवाकडे गुरुकडून आलं. निवृत्तीनाथांचे गुरु कोण? गैनीनाथ, तपस्वी. गैनीनाथांनी उपदेश निवृत्तीनाथांना केला, तपस्वी. जे तपश्चर्या करतात त्यांच्याकडे ध्यान उपलब्ध असतं. तुम्ही ज्ञानदेवांची मुद्रा बघा. त्यांची मुद्रा बघितली ना, नुसता फोटो जरी बघितला तरी प्रसन्न वाटतं. हे पाहिजे. हे आलं कुठून? गुरुकडून. ज्ञान आणि प्रेम ज्ञानदेवाला पित्याकडनं, पण तपश्चर्या आणि ध्यान हे गुरुकडनं. त्याच्यामुळे जेव्हा पांडुरंग म्हटले की माग काय मागायचं, तर तेव्हा पांडुरंगाच्या बरोबरीचा मान मागितला, बाकी नाही काही. आणि मग असे ते ज्ञानेश्वर आपल्या गुरुच्या समोर ओंजळ पसरतायत. आणि ती ओंजळ कशा आहे? तिथं जो पराक्रम करून घेतला या हातांनी, त्या पराक्रमाचा अभिमान माझ्यामध्ये राहू नये.
म्हणून मग त्यांनी ओंजळीने ते दान मागितलं. ओंजळ पराक्रमाचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, देताना दोन्ही करांनी द्यावं असं स्टेटमेंट आहे शास्त्रांमध्ये. बरोबर आहे ना? एक कराने द्यावं असंही आहे. आणि काही कवींनी तर असं लिहून ठेवलं आहे की तुम्ही जर एका हाताने द्याल तर तुम्हाला दोन्ही हाताने घेता येणार नाही इतकं मिळेल. ज्ञानेश्वराने तो जो मार्ग होता तो मोडीत काढला. पहिल्यापासून देण्याची सवय असल्यामुळे ओंजळ पुढे करून, इशारा तर मागणीचा होता पण क्रिया देण्याची होती. असे हात केले म्हणजे इशारा काय झाला? मागतोय काहीतरी. परंतु असे हात करणं म्हणजे देण्याची तयारी अजूनही आहे. ओंजळीमध्ये फूल जब अपन ऐसा लेते दोनों हाथों में तो उसको ऐसा पकड़ते, इसका मतलब क्या है? देने की तैयारी है, तभी तो छोड़ते ना ऐसा. आणि पराक्रम केलेल्या हातांमध्ये भरलेली फुलांची ओंजळ त्या पराक्रमाला घेऊन शिवा परमात्म्याच्या चरणावर जाते आणि ती त्या पराक्रमी हातांनी फुलांची ओंजळ जेव्हा त्याच्या पायावर पडते ना, तेव्हा त्याचे पावलं जास्त शोभून दिसतात. पराक्रम रहित लोकांनी फुलांच्या माळा टोपलभर फुलं वाहिले तरी नाही शोभणार. ज्ञानेश्वर महाराज असंच म्हणतात की पराक्रमी व्यक्तीने ओंजळभर फुलं जरी एखाद्या पादुकांवर आपल्या गुरुच्या पायावर वाहिले तर त्या वाहिलेल्या फुलांनी त्याचे पाय शोभून दिसतात, फुलं नाही. ओंजळ केली तो ऐसा फूलों को पकडते किस लिए? देना है. अशी ओंजळ मागितली. त्याला म्हणतात पस. पसाय दान, एक पसभर दान मागितलं गुरुकडे. ही ज्ञानदेवांची खासियत आहे. पराक्रम हातांनी केलाय, याच हातांनी दान मागतो, परंतु ते दान देण्याकरता आहे. हो. ज्ञानेश्वरांचं मागणं खूपच जबरदस्त. प्रेमाचा कळवळा भगवंताविषयी खूप ठिकाणी पाहायला मिळतो. ज्ञानदेवाच्या काळातही होता तो. त्यांना बघितल्या जात होतं. कर्मकांड बघितल्या जात होते. पण मग ज्ञानेश्वरांना जो त्रास झाला तो त्यावेळच्या लोकांकडून झाला. परंतु लोकांनी का त्रास दिला? तर ज्ञानेश्वर पाखंड समजत होते आणि जे त्यावेळचे तत्कालीन लोक होते त्यांना हा पाखंड आहे हे माहीत नव्हतं. ज्ञानेश्वरांना हे माहीत होतं की हा पाखंड आहे. अस्पृश्यता बोकाळली होती, भेद बोकाळलेले होते, जातीवाद माजलेले होते, ज्ञानी आणि अज्ञानी तफावत वाढली होती, जबरदस्त तफावत होती समाजामध्ये. आणि गाजावाजा चालला होता देवदर्शनाचा, देवपूजेचा, संकीर्तनाचा. पण ते पाखंड दिसत होतं. ते सगळ्यात पहिले नाथांच्या लक्षात आलं, निवृत्तीनाथांच्या. पण ज्ञानदेवाची कसब थोडी वेगळी होती. ज्ञानदेवांची जन्मतिथी कोणती आहे? निवृत्तीनाथांचा जन्म श्रीमुख नाम संवत्सर माघवद्य प्रतिपदा
शके 1195 प्रातःकाळ. निवृत्तीनाथांचा जन्म. ज्ञानदेवांचा जन्म युवा नाम संवत्सर शके 1197 मध्यरात्र. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला का पुढे केलं याचं रहस्य आहे. त्यांचा जन्म केव्हाचा आहे? मध्यरात्रीचा. आणि मध्यरात्री अजून कोणाकोणाचा जन्म झालाय नक्की? कृष्णाच्या गीतेवर भाष्य करायला कोणाला सांगितलं? ज्ञानेश्वरांना. ज्ञानेश्वराचा जन्म कधी झाला? मग असं म्हणायला हरकत आहे काय की हा विष्णूंच्या अवतारापैकी एक आहे? हा, सखा माझा ज्ञानेश्वर. लोपले ज्ञान जगी. हे ज्ञान सगळं लोपलं होतं. म्हणजे एखाद्याच्या खिशामधून चांदीचं नाणं पडावं आणि त्यावर हवेने धूळ जमावी, ते झाकल्या जावं आणि मग कोणीतरी यावं त्याने सांगावं की ये देखो इधर क्वाईन है. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. कोणतं ज्ञान लपलेलं होतं की मनुष्य जीवनात आले आणि हित जाणत नाही, अहित कर्म चालू आहे. हिताविषयीचं ज्ञान लपलेलं होतं. मग ते उघड कोणी केलं? ज्ञानदेवांनी. ज्ञानेश्वराच्या आरतीमधलं वाक्य आहे, लोपले ज्ञान जगे हित नेणती कोणी. अवतार पांडुरंगा. पांडुरंगाचा अवतार आहे, महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार का आहे? तर जन्म जो झाला तो मध्यरात्री झालेला आहे. आता यांच्या भावंडांची गंमत बघा. सोपान देवांचा जन्म ईश्वर नाम संवत्सर कार्तिक पौर्णिमा. सासवडला समाधी आहे. सगळ्या भावंडांनी समाधी घेतली. पसाय दानाचं कारण आणि समाधीचं कारण आता पुढचे 4-5 दिवस आपण आहोत, तर कधीतरी त्यावर चर्चा करू की काय घडलं असेल. असं कोण लोक होते ते की ज्यांनी त्याला असं विवश केलं समाधी घ्यायला. एक बुद्ध पुरुष तो समाजात येऊन जागृती निर्माण करतो. पाखंड नाही राहिलं पाहिजे प्रयत्न करतो, संप्रदाय तयार करतो. आणि त्याच्याविषयी लोक असं काही विक्षिप्त बोलतात की ताटी बंद करून आतमध्ये स्वतःला एकांतात घेऊन जातो. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीमध्ये बंद करायची पाळी आली. इकडे तुकाराम महाराज आहे की ते संसारातून वेळ काढून भंडारा पर्वतावर गेले. भंडारा पर्वतावर जेव्हा त्यांना पूर्ण ज्ञान झालं तेव्हा ते लोकांमध्ये आले आणि कीर्तन करायला लागले. हे पूर्ण ज्ञानी म्हणून जन्माला आले, लोकांमध्ये आले, पण लोकांनी अशी काही चाल केली की हे एकांतात गेले. काय घडलं याच्यात ते सगळं पसायदानात. सत्ययुगापासून हेच चाललंय का? सत्ययुग गेला, द्वापर, त्रेता, कली. वेगवेगळ्या तऱ्हेचे जेवढे सत्ययुगामध्ये सत्यवान जेवढे लोक असतील त्यांना त्रास झाला. अंबरीश ऋषी घ्या, नाहीतर हरिश्चंद्र घ्या, तेव्हाही त्रास देणारे लोक होतेच. त्रेतामध्ये राम आला. रामाचं काय झालं? एक महत्वाची गोष्ट जी ज्ञानेश्वराच्या चरित्रावरून आणि रामाच्या चरित्रावरून, कृष्णाच्या चरित्रावरून सलगरित्या बाहेर येते, तो रस जो मी सांगितला होता तुला की कडे आज ते सांगणार आहे. संबंधामधली कटुता ना रामाने येऊ दिली, ना कृष्णाने येऊ दिली, ना ज्ञानेश्वराने येऊन दिली. संबंधामधली कटुता न येऊ देता स्वतःला बाजूला केलं. रामाने तेच केलं. भरताला राज्यावर बसवा, कुटुंबामध्ये संबंधामध्ये कटुता आली असती, काय केलं? स्वतः बाजूला निघून गेला. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. संबंधामधली मैत्रीभाव, प्रेम जपणं हे ज्या लोकांना जमतं ते कालांतराने
पहिल्यांदा लोकात आलेले दिसतात आणि नंतर बाजूला गेलेले दिसतात. ज्ञानेश्वरांचं उदाहरण आहे. इथे पहिले लोकांमध्ये आले, खुल्या याने फिरले. त्यांनी पाखंडावर वार केले, ज्ञान द्यायचा प्रयत्न केला. पण तेच जे पहिल्यापासून होते, सत्ययुगापासून पाठलाग करत आलेले लोक त्रेता, द्वापर, कलीमध्ये इतकं काही बेजार केलं ज्ञानदेवांना की त्यांनी स्वतःला ताटीमध्ये बंद करून घेतलं. ते एक तर मुक्ताबाईचे उपकार माना की तिने त्यांना समजवलं, नाही तर ते आलेच नसते बाहेर. उलट झालं तुकारामाविषयी. तुकाराम भंडारा पर्वतावर गेले, जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा लोकांमध्ये आले. पण पहिल्यांदा पिडलं तुकारामाला कोणी? पिढेतूनच भंडारा पर्वत धरला होता. ज्ञानेश्वराचं काय झालं? पीडा झाली म्हणूनच एकांत घेतला. समजायलाच तयार नाही, समजच गायब झाली. आलं कुठून हे पसायदान? असं का मागावं लागलं? दुसरं काही नव्हतं मागायसारखं. लोकांची समृद्धी नाही मागितली, लोकांचे घरं झाले पाहिजे नाही मागितलं, त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे नाही मागितलं. पण त्यांनी सांगितलं की परस्परा पडो मैत्र जीवाचे, परस्परांमध्ये मैत्री वाढो, हे मागावं लागलं. इतिहास बघा, सगळे युग बघा, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग, सगळे युग बघा, अभ्यास करा त्याचा, लक्षात येईल की ती प्रवृत्ती अजूनही आहे. आणि ज्ञानेश्वर माझ्या दृष्टीने एक पहिली अशी व्यक्ती आहे की जिने प्रवृत्तीसाठी दान मागितलं. प्रवृत्तीसाठी. प्रवृत्ती गेली ना, माणसं चांगले आहे. त्याने कोणत्याही व्यक्तीच्या संबंधामध्ये कटुता नाही येऊ दिली. त्याने सांगितलं, गुरु माणसं चांगले आहे, पण यांची प्रवृत्तीचं दान दे, सदप्रवृत्तीचं दान दे. भूता परस्परे पडू मैत्र जीवाचे, तया सत्कर्मी रती वाढो. यांची रती, यांचं प्रेम सत्कर्मामध्ये वाढू दे, असं मला दान दे. का बरं म्हटलं असेल असं? असं कोणतं सत्कर्म त्यांना नाही दिसलं की यांची सत्कर्मात रती वाढली पाहिजे? किंवा सत्कर्म करत असताना असा कोणता संसार ते करत होते की जेणेकरून यांना व्यथा झाली? परमार्थाचं ढोंग घेऊन असा कोणता संसार मांडला होता की जे ज्ञानेश्वराला नको होतं? असं काय झालं? अशा ज्ञानेश्वराचा जन्म युवा नाम संवत्सर शके 1197 मध्यरात्र. लरा पांगारकर आणि संप्रदायामधले उच्चभ्रू जे आज अधिकारी पुरुष आहे, त्यांच्या सगळ्यांच्या संमतीने ह्या तारखा आहेत. हे कुठल्याही एकाच्या संमतीचे नाही आहेत. सोपान देवांचा जन्म ईश्वर नाम संवत्सर कार्तिक पौर्णिमा. आता मुक्ताबाईचा जन्म बघा, प्रमथी नाम संवत्सर, आणि तिथी कोणती असेल? काही गेस करता? मुक्ताबाईला आदिशक्ती म्हटलंय ना. मुक्ताबाईचा जन्म आश्विन शुद्ध प्रतिपदा. ही मजेशीर गोष्ट आहे. कशी सांगड बसली बघा. निवृत्तीनाथांचा जन्म माघ वद्य प्रतिपदा. मुक्ताबाईचा जन्म आश्विन शुद्ध प्रतिपदा, शके 1201. जीवनामध्ये जेवढी असुविधा मिळेल आणि त्या असुविधेचा फायदा जेवढा घेता येईल, त्या फायद्यातून परमात्मा मिळवता येतो, अशी सूचना ज्ञानदेवांच्या, रामाच्या, कृष्णाच्या जीवनातून घ्यायला काहीही बंधन नाही, हरकत नाही. जेवढी सुविधा असेल तेवढे परमात्म्यापासून दूर. कृष्णाचा जन्म कुठे झाला? कारागृहात. जन्मापासून असुविधा होती की नाही? रामाला किती लहान वयात घर सोडावं लागलं?
अधिकार कोणाचा होता राज्यावर? रामाचा होता की नव्हता? ज्या वेळेला सहज सोडलं असेल त्याच्या हृदयाचा कोणीच विचार केला नाही की आमचं ठीक आहे, आम्हाला असं पाहिजे, पण त्याला काय पाहिजे हे तर विचारा. आम घडला. जेव्हा तू आपल्यावर अशी परिस्थिती येईल की तुम्हाला काय पाहिजे हे कोणीच विचारणार नाही आणि आम्हाला असं पाहिजे आहे असं जेव्हा येईल, समजायचं की आपला रस्ता बरोबर आहे, परमात्मा जवळच आहे. तुमच्या सुविधेचा कोणीच विचार नाही करणार. त्या दिवशी समजायचं करेक्ट, राइट पाथ है, रस्ता बिल्कुल बराबर है. और फिर वो रास्ता नहीं छोड़ना. त्या रस्त्याने चालत राहायला काही धोका नाही. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची सुविधा बघाल, परमार्थ गेला, परमात्मा गेला, संसार होईल की नाही होईल माहित नाही. ते कोण गॅरंटी घेणार आहे? ते तर आपले नाथ महाराजही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. काही होईल का ते म्हणतात माहित नाही. आज असते त्यांना विचारलं असतं की ज्ञानदेवा आमचं काही होईल काय, त्यांनी एवढंच पाहिलं असतं की बुवा मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा पसायदान मागतो, बाकी काय करेल. तो बघितले ना, यांचे जन्म बघितले, यांची मागणी बघितली, असुविधा आणि परिस्थितीचा, विरुद्ध परिस्थितीचा उपयोग घेतला, पूर्ण उपयोग घेतला. तक्रार नाही करत बसले. कंप्लेन लेस लाईफ. तक्रार नाही केली ना. न मागता फक्त रस्त्याने जाता जाता दारासमोर उभं राहायचं, लोकांनी दिलेलं पीठ ते सुद्धा केवळ संन्याशाचे पोर आहे. हा भेद बघा कसा आहे. म्हणजे एवढाही विचार करणारे नव्हते. ज्यांनी ग्रंथांचा अभ्यास केला होता, शब्द घोळून पिलेले होते, जे स्वतःला प्रकांड पंडित म्हणवणारे होते, त्यांच्याच जवळच्या लोकांनी येऊन ती झोळी फाडली आणि लोकांनी दिलेलं पीठ, यांनी तर दिलंच नव्हतं, हे तर देतच नव्हते, दुसऱ्याने दिलेलं पीठ त्या झोळीतून काढून जमिनीवर टाकलं. तेवढ्यात एकाच्या लक्षात आलं की हे पुन्हा भरतील. तो आला आणि त्याने त्याच्यावर पाय फिरवला, मातीमध्ये ते मिक्स केलं की यांना हे नाही भरून नेता आलं पाहिजे. काय कराल त्या शास्त्राच्या ज्ञानाला? काय कराल त्या प्रकांड पांडित्याला, जिथे प्रेमाची ज्योत नाहीये? असं पांडित्य, असं ज्ञान काय कामाचं? म्हणून ज्ञानदेवांना तो विडा उचलावा लागला की प्रवृत्तीच्या विरुद्ध नका लढू, प्रवृत्ती यांची नष्ट हो, अशी प्रार्थना आपल्या समर्थ गुरुकडे करा. त्यांचा नका विरोध करू. हे कटुता न येणार काम आहे. कटुता नाही येत. प्रार्थना केली त्यांनी, पण कोणाकडे केली प्रार्थना? म्हणून ज्ञानेश्वराच्या जीवनापासून शिकायचं काय? दान कोणाकडे मागावं? गुरुकडे. मान कोणाकडे मागावं? आणि हे सगळं समजायला आपल्याजवळ ज्ञानी कोणीतरी एक पाहिजे. असा ज्ञानी पाहिजे की ज्याच्यात प्रेम आहे. असा ज्ञानी नको की जो दुसऱ्याने दिलेलं पीठ झोळी फाडून जमिनीवर टाकेल आणि कोणीतरी येऊन त्याला पायाने मातीत मिक्स करेल की यांनी उचललं नाही पाहिजे. असा ज्ञानी कामाचा नाही. ज्ञानावाल्याकडे प्रेम पाहिजे आणि तपश्चर्या करणाऱ्याकडे ध्यान पाहिजे. हे ज्ञानेश्वराच्या या पसायदानातून शिकायसारखं आहे. आणि हे जर थोडंही नाही आलं जीवनामध्ये, लोकांचे उणे दुणे सहन करणे ही मोठी तपश्चर्या आहे. तुम्ही अस्थिर नका हो, ते चालूच राहील. सत्ययुगापासून चालू है भाई. आज की बात है क्या? आपको लगेगा हमारे लिए लोग ऐसा क्यों बोल रहे हैं, तो आज थोड़ी बोल रहे हो, तो सतयुग से बोल रहे. त्रेता में भी यही बोलते थे, द्वापर में भी यही चल रहा था, तो कली में तो कोई बात ही नहीं, वो तो चले गए, तो व्यथित क्यों होंगे? आणि जर असा प्रसंग आला तर तुमच्याकडे कोणी जर समर्थ सद्गुरू असेल तर त्याला दान मागा की यांची प्रवृत्ती नीट होऊ दे.
आणि जर मग तुमच्या त्या तपश्चर्याने परमात्मा प्रसन्न झाला तर त्याला मान मागा की अरे रामनवमी जर तुझी आहे तर एखादी नवमी आमची होऊ दे ना बाबा. कृष्णाष्टमी जर तुमची आहे तर एखादी अष्टमी आमची असू दे. आणि जर देवीचं नवरात्र असेल 9 दिवस तुझे आहे तर आम्हाला 9 तास तर दे. तेवढा मान तर दे. मान मागावा परमात्म्याकडे. लोगों की तरफ क्यों मान मांग रहे. आणि आम्ही हीच चूक करतो की आम्ही लोकांकडे मान मागतो. मानाची अपेक्षा कोणाकडून होते. आपल्याला देव भेटणार नाही याची गॅरंटी आहे. तो आपल्याकडे येणारही नाही. पांडुरंग येणार नाही, राम येणार नाही, कृष्ण येणार नाही. मग तुम्ही म्हणाल मान कोणाकडे मागायचा. मग लोकांकडेच मान मागायचा. आणि मान मागायचा चान्स केव्हा येतो आपल्याला. कुटुंबात लग्न ठरल्यावर येतो का. सगळ्यात पहिले काय बघितलं जातं लग्न ठरल्यावर. पत्रिका. आणि त्याच्यात पहिल्यांदा काय बघितलं जातं. लग्न कुठे आहे ते बघतो का. काय बघतो मग. नाव आहे की नाही आपलं. आणि आपलं नाव नसेल तर मग पत्रिकेशी काही घेणं आहे का. म्हणजे आता मान कोणाकडे मागितला. आणि त्यांचे ते मान द्यायच्या बरोबरीत आहे का. आपल्याला देतील का मान. आणि देतील तरी काय म्हणतील. का रे वा म्हणून तुमचं नाव आहे ना. पाण्याचे ग्लास नाही तिथे. मग तुम्हाला टाकलं ना तुमचं नाव कार्यवाह प्रमुख. मग कोण वाहील कार्य. सोडा आता मंडपाच्या दोऱ्या. तुमचं नाव टाकलंय त्यात. मान लोकांकडे नाही. ज्ञानदेव स्पष्ट सांगतात मान मागावा परमात्म्याकडे. परमात्मा भेटेपर्यंत वाट बघायची आणि तो आला की त्याला सांगायचं भाई एक हमको भी. ते जरा योग्य आहे. तोडीच तोड पाहिजे. असे या लोकांकडे काय मागायचं. ज्यांना काहीच मान नाही लाईफमध्ये. जे भिकारी होऊन कटोरे घेऊन लोकांच्या दारोदार प्रेम आणि भीक मागतायत मानाची. त्यांच्याकडून आपण मान मागायचा. ही काय जीवनाची पद्धत आहे. ज्ञानदेवांना ते पसंत नाही आहे. ज्ञानदेव म्हणतात मान मागा परमात्म्याकडे. दान मागा गुरुकडे. कोणाकडे दान नका मागू. आणि ज्ञान असेल तर प्रेम पाहिजे. आणि तपश्चर्या असेल तर ध्यान पाहिजे. ह्या दोन गोष्टी जेव्हा जुळतील परमात्मा तुमच्या समोर येईल. असा नाही येणार. अजून एक मजेशीर गोष्ट. ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांकडून जी दीक्षा मिळाली. ज्ञानदेवांचं वय काय होतं त्यावेळेला. आता नेमकं तू वारकरी संप्रदायामध्ये समोरच बसले म्हणून बोलतो बरं का. नाही तर म्हणजे आम्हालाच का बरं विचारताय. आता तुला माहीत असावं असेल असा अंदाज धरून. मी तर काय असं इकून तिकून लिहून आणलेलं आहे. मला काही माहिती नाही द्या. आणि तुला हे सांगतो की माझं 4-5 अभंगही पाठ नाही आहे. त्याच्यापेक्षा तर तुझे पाठ असतील. पण मग आम्हाला असं वाटते सांगावं बुवा थोडंसं आम्हाला तू. ज्ञानदेवांना दीक्षा ज्या वेळेला मिळाली. दीक्षा मंत्र नाही. आपण तुम्ही प्रमेय सोडवताना काय धरता. भूमितीमध्ये एक्स धरता ना. एक्स हिला माहित आहे. एक्स धरता. एक्सला मराठीतून काय म्हणतात. क्ष. एक्स को क्या बोलते मराठी में. क्ष बोलते. और ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथाकडून काय मिळालं. दीक्षा. क्ष माने जो गृहित पकड़ा है. जो पकड़ के आए. तुम जो भी पकड़ के आए वो दिया. तुम्ही घेऊन आले काहीतरी ना. गुरुकडे जाता तर काहीतरी मनात ठेवून जाता की आता असं बोलू मग तसं करू मग तो असं म्हणेल मग मी असं म्हणेल. स्क्रिप्ट तयार करून जात नाही आपण. अपने फ्रेंड को भी मिलने गए तो स्क्रिप्ट तैयार करके जाते कि वो ऐसा बोला तो हम ऐसा बोलेंगे. फिर वो नहीं बोला तो क्या करेंगे तो फिर हम ऐसा करेंगे. हे स्क्रिप्ट तयार आहे. पण ज्याने काही ठरवलंच नाही त्याने पूर्ण त्याला देऊन टाकलं.
स्वतःकडे काहीच ठेवलं नाही. ती दीक्षा निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिली. त्यावेळेला ज्ञानेश्वराचं वय होतं 7 वर्ष 22 दिवस. दीक्षा केव्हा मिळाली ज्ञानदेवांना? 7 वर्ष 22 दिवस वय असताना. आता तो रेशो आपण जर काढला की आपल्याला तर दीक्षा मिळालीच नाही, पण जे काय तथाकथित मिळालं असेल ते कितव्या वर्षी भेटलं? मग तेवढे वर्ष लेट नाही होणार का? फिर मग आमच्याकडून कशी काय अपेक्षा ठेवता की ज्ञानेश्वरासारखं व्हायला पाहिजे? त्यांना 7व्या वर्षी भेटलं, आम्हाला कुठे अजून तर दीक्षाच माहित नाही काय आहे ते. सब कुछ दिया ही नहीं अभी तो, बस बाकी सब संभाल के रखा है. तर 7 वर्ष 22 वर्ष वय असताना निवृत्तीनाथांकडून दीक्षा मिळाली. आता इतिहासाचा काल निघाला म्हणून ते पिरियड सांगून टाकतो. ज्ञानेश्वरीची रचना 1209 ते 1212. शके 1209 ते 1212. अमृतानुभव आणि चांगदेव 65 रचना शके 1213. सातव्या वर्षी दीक्षा मिळाली आणि त्यानंतर हे भराभर झालं. ज्ञानदेवांची सजीवन समाधी दुर्मुख नाम संवत्सर कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218. त्रयोदशी म्हणजे प्रदोष. जन्म झाला मध्यरात्री, कृष्णाचा टाइम. समाधी घेतली प्रदोष. ते प्रदोषी तिथी कोणाची आहे? शिवाची. हा. कार्तिक वद्य त्रयोदशी 1218. समाधीच्या वेळेला त्यांचं वय होतं 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. समाधीच्या वेळेचं वय. आणि हे सगळं लरा पांगारकर आणि संप्रदायामधले जे अधिकारी पुरुष आहेत त्यांच्या संशोधनातून बाहेर आलेल्या तारखा आहेत. सर्वमान्य. समाधीच्या वेळेला ज्ञानेश्वराचं वय किती होतं? 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. ज्ञानेश्वरांनी जेव्हा स्वतःसाठी माग असं म्हटलं तेव्हा स्वतःसाठी मागितला तो मान आणि दुसऱ्यासाठी मागितलं ते दान. आता ज्ञानेश्वराचा पुढचं जे आहे अजून काय काय मागितलं त्या संबंधी आपण उद्या चर्चा करू आणि पसायदानाच्या पहिल्या लाईनमध्ये प्रवेश करू.